भीमा आणि नीरा खोऱ्यात गेल्या 2-3 दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे आणि यामुळे आता पंढरपुरातल्या चंद्रभागा नदी दुथडी भरून वाहते आहे। आपण बघतो की पंढरपुरात आता चंद्रभागेला मोठ्या प्रमाणामध्ये पाणी आलेलं आहे आणि पंढरपूरच्या भीमा नदीवरती असलेला जुना दगडी पूल देखील आता पाण्याखाली गेलेला। आपण बघतो की पंढरपूरची चंद्रभागा नदी आता दुथडी भरून वाहते आहे। नदीकाठी असलेल्या इस्कॉन मंदिराचा प्रभू घाट देखील पाण्यात गेलेला आहे। पुंडलिक मंदिर देखील आता पाण्याखाली गेलेले आहे। आपण बघतो की मोठ्या प्रमाणामध्ये आता चंद्रभागा नदी दुथडी भरून वाहते आहे आणि विशेष म्हणजे नीरा नदीतून सोडण्यात आलेलं जवळपास 30,000 क्युसेक्स पाणी आणि चंद्रभागेच्या पात्रातलं असं एकूण जवळपास 45,000 क्युसेक्सनं आता ही पंढरपुरात चंद्रभागा वाहते आहे। त्यामुळे चंद्रभागेच्या नदीवरती असलेले पंढरपूर तालुक्यातील 5 बंधारे आता पाण्याखाली गेलेले आहेत। मुंडेवाडी असेल, गुरसाळे असेल, आवे, पटवर्धन, कुरवली आणि गोपाळपूर येथील हे सगळे बंधारे आता पाण्याखाली गेलेले आहेत आणि या बंधाऱ्यावरती सगळी वाहतूक खरं तर आता प्रशासनाने बंद केलेली आहे। प्रशासनाने नदीकाठच्या सर्व गावांना सावधानतेचा इशारा दिलेला आहे। मोठ्या प्रमाणामध्ये नीरा आणि भीमेच्या खोऱ्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस सुरू आहे आणि या पावसाचं पाणी आता पंढरपुरामध्ये पोहोचलेलं आहे आणि पंढरपूरची चंद्रभागा आता दुथडी भरून वाहते आहे। कॅमेरामन राजू मिसाळसह भारत नागने, साम टीव्ही न्यूज, पंढरपूर। कॅश बँकमध्ये देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।